की जर आम्ही उद्धव साहेबांची कामं केलं किंवा शिवसेनेची कामं केली म्हणून आम्ही असं निधर्मीवादी होतो का? त्यानंतर फडणवीसांनी एक बोललं आहे की ते जरी दोघं भाऊ एकत्र झाले ना तरी कुणाला जर वाटत असेल तर खूप काही फरक पडेल तर काही फरक पडणार नाही एकत्र झाले ते. आणि कायमच यांनी मराठ्यांसंग विश्वासघात केलाय ठाकरेंनी. काय प्रश्न आहे का? यांनी कायमच मराठ्यांबरोबर विश्वासघात केला. यांच्याबरोबर मराठी तर नाहीची म्हणे कोणी, परंतु अमराठी लोकांवरती यांनी कायमच हल्ले केले. त्यामुळे अमराठी लोक यांच्याबरोबर कोणीच नाही आता. हल्ल्याची गोष्ट आता काय होतं आहे तिकडं पश्चिम बंगालमध्ये, कोण हल्ले कुणावर करतं आहे? आज कुठल्या स्त्रिया, आता एक सेगरसारखा बलात्कारी माणूस फुकट सुटतो आहे, तो तुमचा BJPचा आमदार आहे, तो सुटतो बाहेर. आणि हे तुम्ही मग शिकवताय आम्हाला की मुस्लिम हिंदू हे गोष्टी शिकवता. तुमच्या पक्षातली सगळी लोक हेच उद्योग करतायत. मुस्लिमांविरुद्ध जी लढाई करतायत ते ओरिजिनल हिंदू आम्ही लोक करतो. आत्तापर्यंत जेवढ्या बी इथं दंगली बिंगली झाल्या, कोणाची सेना होती? बाळासाहेबांची सेना होती. त्यावेळी कुठं होतं BJPचं काय राज्य वगैरे? काहीच नव्हतं. म्हणतात तुम्ही विचार सोडले, आता खरे विचार तर एकनाथ शिंदेने आम्ही घेऊन चाललो म्हणे. कोणी विचार सोडले? त्यांच्याकडे आता कोण कोण आहेत, कोण कोण आहे? आमच्या इथला तो काय हाजी आराफत सारखा जर आहे, हे कुठं गेले मग? ते आहे ना तुमच्याकडं. दुसरा एक विषय, राज ठाकरे ज्यावेळेस मनसेची निर्माण झाली त्यावेळेस सगळ्यांनी खूप गावगावा केला की पहिल्याच निवडणुकीमध्ये डायरेक्ट 11 आमदार त्यांचे आले, 13 आमदार आले. व सगळ्या मीडियावाल्यांनी पण विशेष मानलं की बुवा खूप चांगलं यश भेटलं. परंतु त्यांचा एक मुद्दा गाजला होता की ट्रेन लोंढे भरून येता, पाणीपुरीवर त्यांनी हे केलं, हे जा ते जा. तर लोकांना त्यांची ही कल्पना खूप आवडली होती व त्यांना खूप चांगलं असं मतं पण लोकांनी दिले. परंतु आपण जर विचार केला तर भूमिपुत्रांना अमेरिकेसारख्या ठिकाणी सुद्धा नोकरीला प्राधान्य आहे. आता व्हिसा भेटत नाही, काही इंडियन लोकांना त्यांनी रिटर्न काढलं. युरोप कंट्रीमध्ये सुद्धा आता स्वतः माझं घरातलं उदाहरण आहे, त्याला लवकर व्हिसा भेटत नव्हता कारण की स्थानिकांना प्राधान्य आहे तिथं. पहिल्यांदा समजा जर्मनी इटलीमध्ये स्थानिकांना प्राधान्य, त्याच्यानंतर त्यांचे जे युरोपीय जे युनियनचे समजा त्यांना प्राधान्य, आणि नंतर उरल्यानंतर बाकीच्या देशातल्या तरुणांना प्राधान्य. मग मला सांगा, मराठी तरुणांना या ठिकाणी कंपनीमध्ये प्राधान्य मिळायला पाहिजे, ते भेटत नाही. आणि राज ठाकरेंना सगळ्या राजकारण्यांनी त्यावेळेस विरोध केला की काय ते लोंढ्यांना मारता किंवा ते UP-वाल्यांना भैयांना मारता. अगदी मोठ्या मोठ्या कलाकारांनी सुद्धा राज ठाकरेंना विरोध केला होता. पण आपला तरुण आज व्यसन. आमचं हेच दुर्दैव आहे की मराठी माणसाला कुठेच वाव देत नाहीत, कारण आमचेच मराठी माणसं, आमचेच मराठी आमदार, आमचेच मराठी खासदार हे